करू लागले. अरे वयाच्या 13व्या वर्षी रोहिडेश्वरावर शपथ झाली आणि 14व्या वर्षी स्वराज्याला तोरण बांधलं. ते माझ्या तोरणानं पुढच्या आपल्या 3 वर्षामध्ये राजांनी 32 किल्ले हस्तगत केले आणि आदिलशाहीच्या पायाखालची वाळू सरकली आणि बडी बेगम कराडली. कोण जाएगा, कोण जाएगा, कोण जाएगा आणि उभा राहिला अक्राळ विक्राळ देहाचा अफजल खान. हम जाएंगे बड़ी बेगम साहब. अरे अफजल खान, अरे हरा झंडे का सपना लिया और था अफजल इस माटी में छत्रपति ने घुसा दिया था भगवान उसके छाती पे. अफजल कोसळला आणि महाराष्ट्राच्या रौद्राला खिंडीत पकडला. सिद्धी निघाला राजा पन्हाळ्यावर पण काजोळी प्रति शिवाजी शिवा समोर आला आणि एकीकडे खऱ्या अर्थानं कोडखिंडीमध्ये माझा बाजी मात्र लढत राहिला. अरे हात तुटलाय माझ्या खंड, पाय तुटले माझ्या खंड, शिर तुटलं माझ्या खंड. शेवटी विशाळगडच्या तोफेने आवाज दिला, ए बाजी, ए लेकरा, तुझा राजा पोचलाय र, थांब र, थांब र. अरे शेवटचा आवाज ऐकला आणि राहिला उण्या पुऱ्या बाजीच्या देहाने त्या ठिकाणी खाली लोटांगण घेतलं. पण राजांना मात्र पोचून गेला आणि पाहता पाहता मिर्झाराज खऱ्या अर्थानं मुरार कोसळला आणि पुरंदरच्या तहान पाहता पाहता पुन्हा किल्ले आदिलशाहीच्या दावणीला बांधले गेले. पण त्यावेळी आपल्या रायबाचं लग्न बाजूला ठेवून माझा ताना मात्र कोठाऱ्यावर चालून गेला. समोर होता उदय भा, कोकणावरती एक हाती साम्राज्य प्रस्थापित करणारा उदय भा. पाहता पाहता तानाकडे पाहिलं, रांगड्या विषयाला पीळ देणारा ताना पाहिला आणि मग उदय भाने विचारलं, बस बता, सच बता, काबे कौन है तू, कौन है तू. आणि त्यावेळी ताना उचलला. अरे म्हणतो वय, मला नाही ओळखलं, मला नव्हे ओळखलं. अरे म्या तोच ज्यानं कोकणात सूर्याची सूर्याला चचला ना, तो म्या मतलब तानाजी माणूस आहे तू. अरे वय ओळखलं ना या वाघाला, ये ये. आणि पाहता पाहता पुढचा वार झाला. उदय भाग कोसळला, तान्हा कोसळला, पण कोंढाण्यावर भगवा फडकून गेला. आणि एक एक मावळा स्वराज्याच्या कामात आपल्या प्राणांची तिलांजली देत राहिला. म्हणून 393 वर्षानंतर या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक गडकोटन दगड माझ्या वीर शुभांचा जय जयकार. संध्याकाळी 7 वाजले. रिमोट हातात आला आणि आपल्या घरात सन मराठी किंवा जी मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं मी, 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला कन्यादान. हे सगळं सोडून तुम्ही इथं उपस्थित आहात. आपणा सर्वांच्या चरणावरही दंडवत अर्पित करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना आज आपल्या सप्ताहाचा 3य दिवस आहे. पण आज सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. गेल्या 6 वर्षापासूनही अखंड भक्तीचा नामजागर या ठिकाणी होतो आहे. मग तरीही 2023 मध्ये खऱ्या अर्थानं तरुण वर्गानं एवढं सुंदर नामपंढरीचं या ठिकाणी आयोजन का केलेलं आहे
किंवा आजच्या तरुणाईला खरंच नामसप्ताची गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय पुढे जाणं संयुक्तिक ठरणार नाही. म्हणून पहिल्यांदा आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात. कारण लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये येत का? तुम्ही बोलले तर सूत्र जमत. कारण काय सध्या झाले महाराज आले, 2 तास बोलले, नारळ पाकिट, तुम्ही जेवले, दुसऱ्या दिवशी अभंगही लक्षात नाही, महाराजही गायब. लक्षात घ्या, नामसंकीर्तन म्हणजे श्रोता आणि वक्त्यातला संवाद आहे. आणि तो संवाद जेव्हा पूर्णत्वाला जातो तेव्हा नामसंकीर्तनाला कळत चढत असतो. म्हणून बोलावंच लागेल. मग 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला, पण कळाला जाऊ कमी कळाला. हा देह मिळाला पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमधून कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. सप्ताहात आलं तर सप्ताह बंद करतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये. म्हणजे संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, कण ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं, तुमच्या डोक्यात गाजणं वाजवायचे. येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा स्वतः तुमचा माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढा सुंदर नामपंढरीची गरज आहे. विठ्ठल गंधर्व ताल आणि टाळ वर्षांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजे. लक्षात घ्या महाराज, मोक्षाकडे जाणारा राजमार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि तरुणाईच्या दृष्टीनं विचार केला तर वैचारिकतेचा आदर्श कळस म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना एवढं सुंदर नामपंढरीची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आपलासा करण्याचा उपदेश करतात. मग खऱ्या अर्थानं या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याला आपलासा करण्याचा उपदेश जेव्हा तुकोबाराय करतात तेव्हा महाराज खऱ्या अर्थानं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये साधकाच्या मनामध्ये 3 प्रश्न निर्माण होतात. पहिला प्रश्न असा आहे महाराज, तो भगवान परमात्मा आपलासा करायचा आहे. पण प्रश्न क्रमांक 1 आमचा असा आहे की या मृत्यू लोकामध्ये तो भगवान परमात्मा कशाच्या आधारे आपलासा करता येईल. प्रश्न क्रमांक 2 महाराज, कोणता भगवान परमात्मा नेमका
या मृत्यूलोकात आपलासा करायचा आहे. आणि प्रश्न क्रमांक 3 महाराज, या मृत्यूलोकात आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही, मग तो भगवान परमात्मा या मृत्यूलोकात आम्ही आपलासाच का करायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 1 महाराज, कोणा आधारे हा परमात्मा आपल्याला आपलासा करता येईल? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा सृष्टीउत्पत्ती सिद्धांत समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सृष्टीउत्पत्ती सिद्धांत असं सांगतो की आतापर्यंत आम्हाला 4 युग सांगण्यात आलेली आहे. माझं स्पीड बोलण्याचं जास्त होत नाही ना, भाषा समजते ना? चला पुढे. मग पहिलं म्हणजे सत्ययुग आहे, दुसरा म्हणजे त्रेतायुग आहे, तिसरा म्हणजे द्वापार युग आहे, आणि आता येणाऱ्या गुढीपाडव्याला त्याची 5099 वर्ष पूर्ण होतील असं सध्या सुरू असणारं कलियुग आहे. आता यातला पहिलं युग म्हणजे सत्ययुगाचा कालखंड आहे, जिथं भगवान परमात्म्याचा मत्स्य, कुर्म, वराह आणि नरसिंह अवतार आहे. ज्यामध्ये भगवान परमात्म्याने मत्स्य अवतार हा सागरपुत्र शंकासुराचा वध करण्यासाठी घेतला होता. आणि सागरपुत्र शंकासुरानं वेदांचं अपहरण केलं होतं. आणि सत्ययुगाचा कालखंड जो आहे, जिथं मनुष्याची आयुर्मर्यादा शास्त्राने 1 लाख वर्षांची सांगितली, त्या कालखंडामध्ये वेद आणि शास्त्रांना महात्म्य होतं. कारण वेदशास्त्रांशिवाय सत्ययुग अपूर्ण आहे. म्हणजे याचाच अर्थ सत्ययुगाचा कालखंड हा वेद आणि शास्त्र सांगणारा कालखंड आहे. आता दुसरा कालखंड म्हणजे दुसरं युग जर पाहिलं तर आम्हाला धर्मशास्त्रानं त्रेतायुग सांगितलंय, जिथं पूर्ण अवतार प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. आणि महाराज, त्रेतायुगाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर त्रेतायुगाचा कालखंड हा आम्हाला यज्ञ परंपरा सांगणारा कालखंड आहे. कारण प्रभू रामचंद्रांचा जन्म व्हावा म्हणून तर खऱ्या अर्थानं राजा दशरथांनी आपल्या 3ही राण्यांसोबत जो यज्ञ केला तो पुत्र कामेष्टी यज्ञ होता. जेव्हा मारीस बाहू ताटिकांनी विश्वामित्रांना त्रास दिला तेव्हा 8 वर्षाचे असताना प्रभू रामचंद्रांना नेण्यासाठी ते आले, तेव्हा वाल्मिकी आणि गीत रामायण असं सांगतं त्यांनी जो यज्ञ आरंभला होता तो महायज्ञ होता. जेव्हा जनक राजानं आपली कन्या सीते मातेचा संयवर केलं तेव्हा जनक राजानं जो यज्ञ आरंभला होता वाल्मिकी आणि गीत रामायण सांगतं धनुष्य यज्ञ होता. जेव्हा रावणानं सीता मातेचं अपहरण केलं आणि प्रभू रामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली तेव्हा आपला निभाव लागण्यासाठी रावणानं आपला मुलगा इंद्रजित म्हणजे मेघनादाला सांगून जो यज्ञ आरंभला होता वाल्मिकी गीत रामायण सांगतं तो ब्रह्मास्त्र यज्ञ होता. स्वतः रावणानं कुठले डाव टाकण्यासाठी जो यज्ञ केला धर्मशास्त्र सांगतं तो तांत्रिक यज्ञ होता. जेव्हा खऱ्या अर्थानं युद्ध पूर्ण झालं, अयोध्येला जाण्यापूर्वी प्रभू रामचंद्रांनी त्या कुरुक्षेत्रावर पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित करण्यासाठी जो यज्ञ केला वाल्मिकी आणि गीत रामायण सांगतो तो धूम्र यज्ञ होता. प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला माघारी आले, आल्याबरोबर त्यांनी जो पहिला यज्ञ केला वाल्मिकी रामायण सांगतो तो पितृयज्ञ होता. आणि गीत रामायण आणि वाल्मिकी रामायणाच्या यज्ञ परंपरेमध्ये आम्हाला शेवटचा यज्ञ जो आढळतो तो खऱ्या अर्थानं अश्वमेध यज्ञ आहे. म्हणजे त्रेतायुगाचा कालखंड हा आम्हाला यज्ञ परंपरा सांगणारा कालखंड आहे, ज्यामध्ये मनुष्याची आयुर्मर्यादा 10,000 वर्षांची शास्त्रानं सांगितलेली आहे. त्यानंतरचा कालखंड म्हणजे पूर्णोत्तम अवतार, परिपूर्ण अवतार साक्षात भगवान श्रीकृष्णांचा जन्म द्वापारयुगाचा कालखंड आहे, जिथं शास्त्रानं मनुष्याची आयुर्मर्यादा 1000 वर्षांची सांगितलेली आहे. आणि जर आपण कृष्ण भक्ती करणारा कोणताही संप्रदाय पाहिला तर जप साधनेला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि त्यानंतर येतं ते सध्या सुरू असणारं कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये कागदोपत्री स्टॅम्पवरती परमात्म्यानं तुम्हाला मला 100 वर्षांचा आयुर्मान दिलेला आहे. पण महाराज, 100 वर्षाचं जरी आयुर्मान स्टॅम्पवरती मिळालं असेल तरी त्या 100च काय, पण या देहाचा क्षणाचाही म्हणजे सेकंदाचाही भरवसा आयुष्य मानव देह जोरदार कडवून टाळ्या आमचे सगळे स्मरकांकडे ताल आणि टाळ मर्षींसाठी झाल्या पाहिजेत. म्हणजे महाराज सांगता क्षणभंगुर नाही
या देहाला 100 वर्षाचं जरी आयुष्य मिळालंय पण याचा क्षणाचाही भरवसा नाही. अशा क्षणभंगूर देहाला 84 लक्ष योनीमधून हा देह प्राप्त झाल्यानंतर जर तरुण जायचं असेल तर मृत्यूलोकात संतांच्या मध्यस्थीने एकमेव मार्ग आहे कलियुगी उद्धारे हरीच्या किंवा जोरदार काळ्या होऊन जाऊ द्यात. ही सवयच लावून घ्यायची कारण हे परमार्थाचं वैभव आहे आणि ते जपणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून लक्षात घ्या महाराज, या मृत्यूलोकामध्ये सगळ्यात सोपा मार्ग जर कोणता असेल तर खऱ्या अर्थानं परमात्म्याचं नाम आहे आणि त्या नामाआधारे परमात्म्याला जर आपलंसं केलं. कारण इथं आता 2 प्रश्न असे निर्माण होतील, आम्हाला परमात्म्याची प्राप्ती करायची की आपलंसं करायचंय. परंतु या प्रश्नात जर आपण गेलो तर पुढचा 1.5 तासही पुढे सरकेल. म्हणून आपल्याला सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं, या मृत्यूलोकात तरुण जाण्यासाठी एकमेव मार्ग जो आहे परमात्म्याचं नाम आहे. त्या नामा आधारित तो परमात्मा जर आपलासा केला, जो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केला, जो साक्षात जगद्गुरु तुकोबारांनी केला आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं पुष्पक विमानातून तुकोबारांचा प्रवास झाला आणि खऱ्या अर्थानं एकनाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्मा श्रीकंड्या म्हणून राबला. म्हणून लक्षात घ्या महाराज, त्या नामा आधारित तो परमात्मा आपलासा करता येईल. पण महाराज प्रश्न आमचा पुढचा असा आहे की कोणता परमात्मा आपलासा करायचा आहे. आणि आज आपण खऱ्या अर्थाच्या धर्ममंडपामध्ये आहोत. साक्षात आपली कुळदेवता म्हणजे आपण साक्षात खंडोबारायांच्या चरणावर आहोत. आता इथं खंडोबाराय म्हणजे भगवान शिवांचा अवतार आणि वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं तर कुणाला मानतो? कारण आता शिवनाम सप्ताह आणि हरिनाम सप्ताह अशी एक नवीन गोम आली महाराज. मग आता खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या दंडका आधारे विष्णू भक्ती करणारा वारकरी संप्रदाय आहे. मग काही जणांचे प्रश्न निर्माण करतील महाराज, आज परमात्मा आपल्याला भगवान भोलेंचा अवतार म्हणजे खंडोबारायांना आपलंसं करायचंय. पण तुमच्या माझ्या या मृत्यूलोकातील जीवाला कारण नामाधारे मोक्ष प्राप्ती आहे. सोपं करून घेऊ. आता मला सांगा, तुमचा माझा या मृत्यूलोकातला देह कशासाठी मिळालाय? परमात्म्याची प्राप्ती म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा खंडित करण्यासाठी. मग त्या मोक्ष मार्गाने आम्हाला जायचं आहे. पण त्या मार्गाने जायचं हे कळालं, नामा आधारे मोक्ष मिळणार हेही समजलं. पण महाराज खऱ्या अर्थानं आता सोपं करून सांगतो, इथून तुम्हाला पुण्याला जायचंय म्हणून तुम्ही असं ठरवलं की स्वतःची गाडी घेतल्याशिवाय जाणार नाही. म्हणून काल रात्री तुम्ही फॉर्च्युनर आणली, असं समजायला काय हरकत आणली. आता पुण्याकडे जाणार रस्ताही तुम्हाला माहीत आहे, डोळे बांधले तरी रस्ता चुकणार नाही. पण जर ती गाडी चालवता येत नसेल तर एक तर मागे ॲम्ब्युलन्स ठेवावी लागेल किंवा ड्रायव्हर सोबत घ्यावा. मग मृत्यूलोकात या जीवाला तरुण जाण्यासाठी या देहाला ड्रायव्हर जर कोण दिलेला असेल ते म्हणजे संत आहेत. कारण हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते. मग संतांनी दाखवलेला मार्गच योग्य आहे. मग परमात्मा कोणता आपलासा करायचा? महाराज सांगतात हरिहरात भेदच करू नका. कारण खऱ्या अर्थात हरिहरा भेद होईल पण सवय लागली जाईल. म्हणजे खऱ्या अर्थानं हरिहरांनाही नका करू. खऱ्या अर्थानं त्यात वाद घालायचा नाही. कोणताही आधार कार्ड असू द्या पण लिंक शेवटी ठरलेलं आहे. तसं भक्ती कुठूनही करा, शेवटी मिळणारा परमात्मा तो अंश एकच आहे, जो परब्रह्म आहे तो आपलासा करायचा. आता प्रश्न आला प्रापंचिक का करायचा? काय असं म्हणतील करायचाच का? चला याचंही उत्तर घेऊ. या 2 प्रश्नांपर्यंत कुणाला काही अडचण असेल तर आता मांडा, 10 वाजू दे, पण उद्या गावात गेल्यावर चर्चा नको. म्हणून आताच बोल. चला निघायचं पुढं. परवानगी
लॉक किया जाए. चला पुढे. मग आता जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड महाराज सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुण्यात नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही निमगाव मध्ये आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. तुमच्या औरंगपूर लिमगाव मध्ये आहे का नाही माहित नाही बाबा, पण रिटायरमेंट नंतर कुणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब. तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ. 2400 स्क्वेअर फूट गेले 25. 2च महिने गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज द्या रावसाहेब. आणखी 2 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले. 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरवले. तुम्ही झालंय मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तर तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचेही दूर करणार आहेत. आजच्या कलियुगातील वास्तविकता आहे. आता पुढच्या 1.5 तास मनोमन काही प्रश्नांची उत्तर फक्त शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? ते भांडून आलेत का घरून? तालुक्यात मी आहे, मला दडपण आलं पाहिजे, पण तुम्हीच असे बसले बोलत. चला मला सांगा, सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? माझं पहिलेच कीर्तन आहे नाही का इकडं, त्याच्यामुळंच मला बोलल्याशिवाय जमत. बोलावं आणि पटलं नाही परत आपल्या पुढच्या वर्षी नाव खुडायचं, टेन्शन घ्यायचं, पण आता ऐकायचं. त्याच्यामुळे बोलणं. चला मला सांगा, सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? सुखासाठी बायको केली, तिथं मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. 35च्या 35 नवरदेव गावात येत, तो भांडारा पाहिला तरी तुला राहतो. यंदा आपल्या अंगावर पडतो काय, पण जाऊ द्या. मध्यस्थी चांगला होता, मिळाली. 2.5 लाख फाल्ला भाडं दिलं. 3.5 लाखाचा डीजे आणला. रात्रभर व्हॉट्सअपला सगळ्यांना SMS टाकून फुलाची गाडी सजवून फुलाच्या गाडीची बायको घरी आणली. तीच तुम्हाला मला काय म्हणती? आता आम्ही काय वेगळे का महाराज? तुमच्या पुढे आल्यावर बोलतोय ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे. तीच तुम्हाला मला काय म्हणते? तुम्हाला काही कळत नाही. तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतंय बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटका. आता सुखासाठी बायको केली, सुख मिळालं महाराज? उत्तरीच देऊ नका. 8:30 नंतर घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला. तोच पप्या म्हणतो, माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. आता सुखासाठी बांध कोरले. ही बांध कोरणार एक नवीन टोळी आली. मग तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावाचा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरण फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही? बरं, हा विषय जाणीवपूर्वक आज या ठिकाणी बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. आज कोणत्याही गावात जा, आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलाय याचा मात्र आज विचार करावा लागेल. महाराज, तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना. अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. अरे ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण पोलीस स्टेशन खऱ्या अर्थानं नारायणगाव पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच तर पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र आज विचार करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5, 10-10 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यावर जर लक्ष्मणावर केस टाकायचा विचार करत असाल, तेवढ्या सुंदर गुरुराम कथून आम्ही शिकलो काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर तुम्ही रामायण बारकाईनं
अभ्यास हो. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झाले लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची सोन्याची. इथं एक तोळा घ्यायचा म्हणजे वर्षभर भांडावं लागतंय. ते लंका सोन्याची होती पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. महाराज सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता. पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव. चला आता रामकथेमधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडे. बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडे. बांध करून आपला व्यवसाय घडवलाय, मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, गावात एक तरी माणूस सापडे. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःच आपल्या मुलांचं आयुष्य घडवलं, त्यांनी फुटभर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं उभं आयुष्य घडवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली. पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा आज नाहक पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून पुढची एक पिढी बरबाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं, या सप्ताहाच्या निमित्तानं आज तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. आम्ही कितीही बांध कोरले तरी तुम्हीच उत्तर द्या. तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटाचे सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्याच्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढ उतार होणार आहे का? याचा मात्र विचार करा. अहो, आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून काढल्या आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्या. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतःकरणात निर्माण झाला आहे याचा मात्र विचार करावा लागेल. आता इथं सगळी वयस्कर पिढी आहे. बाबा, मला तुम्हीच उत्तर द्या. तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती? जात होती. आता खरं सांगा, तुम्हाला मोकळं चालता येतंय का? बरं, ज्यांनी अख्खं आयुष्य फक्त बांध तोडण्यात घालवलं कुणाचाही इतिहास काढतो सुखाने गेला का? हा गेला तर पहिला पोराण्याचा अंगठा घेतला, मग गावाला मिस कॉल दिला. शेवटी ज्या भाऊबंधांबरोबर आयुष्यभर जुन्नरच्या कोर्टात भांडला, स्मशानभूमीत गेल्यानंतर मात्र त्याच भाऊबंधांनी त्यांच्या क्षता ठोकळा कपाळावर. विठ्ठल बसलेल्या माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो, तुमचा लहान भाऊ म्हणून तुम्हाला आजच्या कीर्तनात एक विनंती करून जातो. माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना महाराज, तर मरेपर्यंत तुमच्या गावात मला कधी बोलू नका. पण आज तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो. महाराज, इथे ही जी वयस्कर पिढी बसली ना, ही फक्त 2 वेळचं घरात सन्मानानं जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला काही बोलून दाखवत नाही. पण तुम्ही सगळे रात्रीचे झोपल्यानंतर खऱ्या अर्थाने हीच आमची वयस्कर पिढी डोक्याखालची उशी अलगद तोंडात घालतीये आणि अंगावर चादर घेऊन आज हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कत्रे आठवून पहा. आणि तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवसापासून या बाईनं बाईपण सोडून उभ्या आयुष्यासाठी आईपण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप अखंडपणे आपल्या लेकरांसाठी जळत राहिला. आणि याच गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं, पण तो गावाला सांगत राहिला, आज मी लाख पैशानं गरीब भिकारी असेल पण माझी लेकरं माझे कोहिनूर हिरे. एक दिवस माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि उतार वय येईपर्यंत लक्षात ठेवा, उतार वय येईपर्यंत खरं तर दोघांचं आयुष्य होतं, पण दोघं एकमेकांसाठी कधी जगलेच नाही. पण आता उतार वय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, नजर अंधुक झाली, हातात काठी आली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या दोघांना आता आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली, आज ग्रामीण भागातही आज आम्ही आम्हाला जन्म देणाऱ्या माय बापांची सुद्धा फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडे राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर धरून आधी मरणार असेल. तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवसाला जरी आषाढी वारी केली तरी आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? याचा विचार मात्र या सप्ताहाच्या निमित्तानं नक्की करून जा. आपला सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल आजच्या या नामसंकीर्तनातून हात
हात जोडून तुमचा लहान भाऊ म्हणून विनंती करतो, इथून पुढच्या काळात या फुटभर बांधांसाठी रक्ताच्या नात्यांमध्ये वितुष्ट आणून आपल्या कुटुंबाचा हसू करू नका. अरे त्या बांधांमध्ये जो पैसा आज चाललाय ना, त्या पैशामध्ये त्यामुळे खऱ्या अर्थानं आमची मुलं तर बाजूला पडतायत, एकीकडे शिक्षणापासून दूर जात आहेत, दुसऱ्या बाजूला या वादात पडून नात्यांमध्ये विसंवाद आणतायत. अरे तोच पैसा जर तुमच्या मुलांच्या शिक्षणाला तुम्ही खर्च केलात तर त्या बांधाच्या बाजूला तुमची लेकरं 2 एकर घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि एवढं जर या निमित्तानं आम्ही समजून घेतलं, आपला सप्ताह सफल होईल. कारण महावैष्णवमौली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत फार गोड वर्णन करतात महाराज. राजहंसापुढे चाचूचे आरगडे तोडी जे क्षीर डेराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, आता प्रत्येक गावागावात बाबा 2 टोळ्या आल्या. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंत्रेची टोळी म्हटलं जातं. रामराज्यात एक मंत्रा होती, किती? एक. पण एका मंत्र्यानं देवाची नगरी असणाऱ्या अयोध्येचं स्मशान केलं. आता प्रत्येक निमगाव औरंगपूरच्या वस्ती अशा 5-5 मंत्र आहेत की नाही, ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील. तुमच्या सुनेबद्दल, तुमच्या सासूबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करतील. आणि एकदा तुमच्या घरात वाद सुरू झाला की इतर महिलांमध्ये बसून तुमच्या कुळाचा उद्धार करतील. मग अशा मंत्रांचं ऐकून जी सून आपल्याला सगळ्या शेवटी पाणी पाजणारे आणि ज्या कुटुंबात आपली वंशवेल वाढणारे त्या सासरचा विचार करायचा, की अशा मंत्रांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करून जगाला हसू करायचं. माझ्या बहिणींना एवढा विचार जरी करू शकलात तरी तुमच्या घराचा स्वर्ग होईल, या देहाचं मंदिर होईल. आणि त्या मंदिरामध्ये परमात्मा विराजमान होईल, तेव्हा तुमच्या या मृत्यू लोकातील प्रपंचातूनही पारमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, गावकीन भावकी. ही टोळी तर डबल डेंजर आहे. ही 5 रुपयाच्या कटिंगच्या मध्ये अमृतुल्य आल्यापासून तर 10ला झालाय. आता त्या 10 रुपयाच्या कटिंगच्या मध्ये एकच ठरवते, कोणत्या भावभावांमध्ये भांडणं लावायची. ही टोळी तुम्हाला रोज पावला पावलावर भेटेल. तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करेल. आणि एकदा तुमच्या अंतकरणात ते विष पेरलं गेलं की त्यानंतर पक्की घेऊन तुमच्या घराच्या मध्ये भिंत टाकायला ही टोळी सगळ्यात पुढे असेल. अरे ज्या दिवशी वाद झाला ना, दुसऱ्या दिवशी वकील पाहून द्यायला ही टोळी सगळ्यात पुढे असेल. पण महाराज, ज्या दिवशी कोर्टाची पहिली तारीख पडेल त्या दिवशी मात्र तुम्ही कोर्टात गेल्यानंतर गावातल्या पारावर बसून तुमच्या कुळाचा उद्धार करणारे सुद्धा हेच कावळे असतील. मग अशा कावळ्यांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की त्यांना कानापासून दूर ठेवून आपल्या कुटुंबाचा विचार करायचा. एवढा विचार या निमित्तानं करू शकलो तरी आपला सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. आणि माझ्या बहिणींनो, तुम्हालाही भावाच्या नात्यानं आज एक विनंती करून जातो. आता तुम्हाला भाऊ आहेत ना, कारण आता जमीन 50-55 लाख एकरी झाली, त्याच्यामुळे विचारावं लागते. बाबा भाऊ आहेत ना, मग तुम्ही आता दिवाळीला भाऊबीजेला भावाला भेटायला गेला होतात ना, आपल्याकडे सुद्धा अशी येतात ना. त्या भावाला ओळखताना तुम्ही सांगत होता, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला हो वाढते भाऊराया, हो पक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान कृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णवमौली ज्ञानोबराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनला आपल्या भावासाठी राखी आणि भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू गुंठ्याला आपल्याकडे 2-2.5 लाखापर्यंतचे भाव आले. म्हणून तीच बहीण आता राखी रुमालासोबत जर 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे जात असेल तर माझ्या बहिणींना मलाही तुम्हाला आज एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला कितीही मार्गशीर्षचे उपवास केले तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का, याचा मात्र विचार करा. कारण महाराज, आज खऱ्या अर्थानं निमगाव बदललेलं आणि हे जुन्नर बदललेलं तुम्ही आज पाहताय. पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना, त्या दिवशी तुमचा हा बाप मात्र खऱ्या अर्थानं शेतीमध्ये रडत होता, कारण त्याला उत्पन्नाचे स्रोत नव्हते. पण त्यावेळेस तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसू तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं 10वीला असणाऱ्या तुमच्या भावाकडून एवढाच आधार तुमच्या शेतकरी बापाला मिळाला. म्हणून तो बाप घरात धावत आला, त्यानं पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं पाहता काय, थोडा सुपारी. माझ्या बहिणीनं आजही आठवून पहा,
अरे त्याचे दोनच फक्त तुमच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडले तर तुमच्या बाळपणाचा ₹1,00,000 खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. माझ्या बहिणीनं भूतकाळ आजही आठवून पहा. अरे त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाला काढलेलं कर्जच फेडत होता. पण तोच भाऊ फक्त गुंठावर जमिनीला बाजारभाव मिळू लागला. म्हणून जर क्षणात फारका होत असेल तर तुम्ही कितीही मार्गशीर्ष उपवास करा, तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का या निमित्तानं मात्र एवढा नक्की विचार करून जा. कारण माझ्या बहिणींनो, जगाच्या पाठीवर प्रत्येक नातं 2 पिढ्यांपर्यंत सम्यक असतं, पण भावा बहिणीचं नातं मात्र पुढच्या 3 पिढ्यांपर्यंत सम्यक असतं. कारण तुमच्या लेकीचं ज्या दिवशी लग्न झालं ना, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तुमच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून रडली. कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता, येणाऱ्या प्रत्येक दुःखाच्या परिस्थितीमध्ये हक्कानं तिच्या मागे उभा राहणारा तिचा हक्काचा मित्र होता. पण तोच तिच्या हक्काचा आयुष्यभराचा मित्र मात्र गुंठाभर जमिनीसाठी आणि तुटपुंज्या नोटांसाठी आम्ही परका करत असू तर आम्हालाही स्वर्ग की नरक मिळेल का याचा विचार या निमित्तानं करून जा. एवढा विचार जरी या सप्ताहाच्या निमित्तानं करून तुम्ही वचन घेतलं तर आपला संबंध सप्ताह सफल होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. आता मूळ मुद्द्यावर येतो. सुखासाठी घर बांधलं. घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं? माझे नाव करायचे का? मग बोलत चला, तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी बाबा तुम्ही घर बांधायचा निर्णय घेतला त्या दिवशी वीट होती ₹3.5 आणि स्टील होतं ₹22. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं त्या दिवशी वीट होती ₹13.5 आणि स्टील होतं ₹72. म्हणजे तुमच्या आयुष्यातली जवळपास 30 वर्ष फक्त तुम्ही पप्प्यासाठी एक घर बांधण्यासाठी घालवलीत, बरोबर? मग तुम्ही जर तुमच्या आयुष्यातली 30 वर्ष पप्प्याला एका घरासाठी दिल्यात तर तुमचा पप्प्या तुम्ही गेल्यानंतर म्हणेल का आपल्या वडिलांनी अख्खं आयुष्य या घरासाठी दिलं, मग त्यांना शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेऊ. घर तुम्ही लाखाचं काय महाराज, पण कोटीचं जरी बांधलं, एकदा तुटक्या खाटेवर हा देह आंघोळीला बाहेर निघाला की त्या घराशी आपला कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलंय, सुख मिळालं महाराज? उत्तर शोधत चला. आता सुखासाठी बायको केली तर बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्राखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली आहे. आता एखाद ताई म्हटली बा व्यासपीठावर महाराज असं का बोलले, उद्या चर्चा नको, पुरावा म्हणून दादा एकच करा महिनाभर आपल्या गावात. सतीप्रथा परत 1 महिना चालू करून पहा. दूध का दूध, पाणी का पाणी. सुखासाठी पप्प्या जन्माला आलाय. महिला मंडळ, पप्प्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्प्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली बुद्धी जोपर्यंत पहिल्या श्रावणपाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावणपाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत औरंगपूर आणि लिंगाव मध्ये वाटल्या जात नाही तोपर्यंत पप्प्या आपला आहे. पण एकदा श्रावणपाठीच्या गोड पोळ्या सगळ्या वस्तीवर वाटल्या गेल्या का तिथून पुढे पप्प्या आपला राहत. तुम्ही म्हणताय, मी म्हणत. आता सुखासाठी बांध कोरले. हे बांधही तुमच्या किती दिवस येतो? ज्या बांधासाठी तुम्ही जन्मता त्या माय बापाच्या डोळ्यात पाणी आणलं आणि ज्या बांधासाठी दिवाळीच्या सणाला बायकोला किराणाचे पैसे न देता आम्ही वकिलाचे जाऊन खिस्से भरले, ज्या फुटभर बांधासाठी आम्ही गावासमोर आमच्या फुलाचं हसू केलं, आणि ज्या फुटभर बांधासाठी मुलाची फी न भरता तो पैसा आम्ही बांधाच्या वादात घालवला, तो बांधही तुमचा किती दिवस येऊ? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं निमगाव जेवलं, 14व्या दिवशी तुमचा लाडका पप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायत मध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमचा मृत्यू दाखला पाहिला का तलाठी भाऊसाहेब 7 बाऱ्यावर तुमच्या नावाला कौंस केल्याशिवाय राहत. मग ज्या बांधासाठी अख्खं आयुष्य वादत घालवलं तो बांधही तुमचा किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे आज आम्ही ज्या प्रपंचात तल्लीन आहोत तो शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून या देहाला या मृत्यू लोकातून मूळ विसावा जर प्राप्त करायचा असेल त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि एकमेव साधन आहे आणि तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं या मृत्यू लोकामध्ये जर तो भगवान परमात्मा ईश्वर आपला असा केला तो बराई सांगतात. आणि
देत. कारण लक्षात घ्या महाराज, सायकोलॉजी असं सांगते, कोणती गोष्ट बसल्या जागेवर जर 21 वेळा केली तर व्यक्ती ती मरेपर्यंत विसरत नाही. आपण 14 पर्यंत आलोय आणि ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे. मग निमगाव औरंगपूर मधला सार्वजनिक सप्ताह असू द्या किंवा खऱ्या अर्थाने एक दिवसीय कार्यक्रम असू द्या, पण एक फोन त्यांना केल्या तर धावत येतात. याचा अर्थ या सगळ्या मंडळींचं तुमच्यावर प्रेम आहे. मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का शिंगवे पारगावकरांचं? आजच नाही, आजपासून आपल्या सप्ताहाला अखंड सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं या सगळ्या मंडळींसाठी जोरदार करावून टाळ्या झाल्या पाहिजे. लक्षात घ्या महाराज, तो भगवान परमात्मा आपलासा करायचा कशा आधारे? नामाधारे. भगवान परमात्मा आपलासा करायचा कोणता करायचा? कुठूनही करा, परब्रह्म एकच आहे. आणि का करायचा? या नश्वर देहाला एकमेव साध्य या मृत्यूलोकात, आणि ते म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं तो परमात्मा आपलासा केला, अंतपार सुखाची प्राप्ती आहे. पहिल्या चरणापर्यंत कुणाला काही शंका? उद्या गावात चर्चा नको, निघायचं पुढं. चला पुढे. मग जे सुख परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख परमात्म्याच्या चरणात आहे. पण तुम्ही मी एवढे सोपेत का महाराज? जे सुख परमात्म्याच्या नामात आणि चरणात आहे ते सुख आज तुम्ही मी कुठे शोधतोय? संसारामध्ये शोधतोय, प्रपंचामध्ये शोधतोय. आणि आपला प्रपंच कसा आहे? तुझा विचार नाही मागची शिपी आलाय का? पुढचे सगळे शांत, मागे एकदा जोरदार गळ्या होऊन जाऊ देत महाराज. लक्षात खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारा सांगतो, प्रपंच दुःख मूळ आहे, दुःख देणारा आहे. म्हणून तर याही पुढे जाऊन तुकोबारांनी सांगितलंय, संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबारा आज आमच्यासारख्या अल्पज्ञानी साधकांच्या अंतकरणामध्ये या मातीतून एक प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही या प्रमाणाने म्हणताय तो खऱ्या अर्थानं प्रपंच नश्वर आहे, प्रपंच दुःख देणारा आहे. पण जेव्हा जेव्हा आम्ही संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला या मृत्यूलोकात असं जाणवतं की या मृत्यूलोकात तुम्ही अवतार कार्य केल्यानंतर या मृत्यूलोकात तुम्ही तो प्रपंच केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक वाटत नाही का? लक्षात घ्या महाराज, तुकोबाराला उत्तर देणं शास्त्राचा आधार घेतात. तर अध्यात्मशास्त्रा आधारे या मृत्यूलोकामध्ये प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुसरा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता. म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. प्रपंच Thank you.
मातांचा प्रपंच म्हणजे जगत कल्याणाचा मार्ग ज्या जीवांना दाखवण्यासाठी अवघाची संसार सुखाचा करेल म्हणजे जगाला कल्याणाचा मार्ग दाखवणारे आणि जगाचं कल्याण साधण्यासाठी आपलं संबंध अवतार कार्य पूर्णत्वाला नेणारे संत आहेत. त्यांचा प्रपंच समाजासाठी आहे म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. प्रपंच केला माझं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंनी म्हणून त्या वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबाराय खडले मायबाप. प्रपंच केला माझी कनकाई मौल्यानी वल्लभांनी म्हणून तर पाचवा वेद निर्माण करणारे तुकोबाराय खडले मायबाप. आणि प्रपंच केला मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय खडले मायबाप. या महामातांनी या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. पुत्र व्हावा पण कसा असा गुंडा हा शब्द समानार्थी घेऊ नका नाही तर नारंगावला सापडलेच बांगलादेश. पण खऱ्या अर्थानं त्यानं त्रिखंडामध्ये परमात्म्याचं नाम घेतलं पाहिजे आणि आपलं मूळ प्रपंच जगत असताना दोडणी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती पाविल तो एक उत्तम भोगेल जीवखाने. म्हणजे खऱ्या अर्थानं या मृत्यू लोकामध्ये जगत असतानाही योग्य मार्गाने धन कमवलं पाहिजे आणि योग्य मार्गानेच ते गेलं पाहिजे. पण ते घडवणारे माता पिता आहेत म्हणून तर या महामातांनी महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. आणि महिला मंडळ आपली लेकरं महिला मंडळ आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा. आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे. काय बुद्धी गुंजे आधीची अपेक्षा करता. बरं आपल्यालाही बोलून काय करायचे महाराज. राग येतो तिला. ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करत असावं. हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्या का दिवाळीला माहेरा जाताना इष्टीच्या दरवाजात घुसत्या. पण आई तर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंजी हरीच्यापेक्षा काय करता. बरं एखाद ताई म्हटली बा महाराज व्यासपीठावर असं का बोलले. उद्या चर्चा नको घ्या पुरावा. हे तर वडील जे करती तया नाम धर्म ठेवती. आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल ना तर महिला मंडळ भाऊ म्हणून एक वाक्य सांगून जातो. कदाचित कधीतरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून 10 मिनिटासाठी विषांतर करतो. कानाचे पडदे उडे ठेवून ऐकावं ही मात्र अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासून जर आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण आता काळ बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे. मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचं. माझं पोरगं गोरं पान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या. कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग तुमचा भाऊ म्हणून एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला असं वाटत नाही का ज्या पुण्य पावल शिवनेरच्या कुशीमध्ये जुन्नरच्या मातीत आपला जन्म किंवा सासर आहे मग आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे. आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजे. आपल्याही पोटी उद्याचे शंभूराजे जन्माला आले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत. आपल्याही पोटी उद्याची सीता मीरा जन्माला आली पाहिजे. आपल्याही पोटी उद्याची जिजाऊ जन्माला आली पाहिजे. आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला आली पाहिजे. तुम्ही तर शांतच झाले. कारण लवलीचा जमाना आलाय दादा. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. ज्येष्ठांच्या आशीर्वादानं तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे. आणि आज योगायोग असा आहे दादा. गौतमी पाटील इकडं नगरला आहे आणि तिला बातमी कळाली का लिमगावमध्ये एवढा सुंदर सोहळा चालला आहे. संध्याकाळी 7:30 ते 8:30ची वेळ आहे. मग जाता आपण भेट द्यायला 5 मिनिटं जाऊ. आणि एवढीच बातमी 3 दिवसापासून जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक गावात फिरत राहिली का आज संध्याकाळी 7:45च्या सुमाराला गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे.
खरंच सांगा महाराज, आजूबाजूच्या 20 गावातला एक तरी माणूस त्या गावात सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? कोण सायकल, कोण मोटरसायकल, कोण पिकअप मध्ये, कोण आयशर मध्ये, कोण ट्रॅक्टर मध्ये, कोण ट्रॉली मध्ये, काहीच नाही मिळालं, काही जीसीबीच्या फणीवर. पण सगळे कुठं? पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. हे जग तिच्या पाया पडतं. तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्याला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता दादा 1.5 वर्षापूर्वी महाराज जे लॉकडाऊन गेलं, या लॉकडाऊन मध्ये पप्पाने भले 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतो? माझ्या बहिणींनो याचा विचार करायला हवा. म्हणून या सप्ताहाच्या निमित्तानं आजपासून मी दिसते कशी, यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींनो आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या घरातल्या सासऱ्यांसकट किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहित नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. आता काही दिवसापूर्वी बाबा मला मराठवाड्यात एका ताईने विचारलं होतं, महाराज काय सांगतो सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, रोज मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. हा सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले म्हणतात काय चाललंय बाळा, बरी आहेस ना बाळा, तब्येत कशी बाळा, मी म्हणून हिला सांभाळलं, हिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले आणि माझ्याच आहेरातल्या आलेल्या सोफा सीट मग ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते फक्त माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललंय आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. तुम्हीच सांगा मी काय चूक केली? म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्माचे आई वडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते तर त्यांनाही कंटाळून तो असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणींना माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही हरकत नाही, मरेपर्यंत तुमच्या गावात बोलू नका. पण आज तुमचा लहान भाऊ म्हणून एक विनंती करून जातो. आता तुळशीचं लग्न होऊन 15 दिवस झाले, लग्न सुरू झालंय, म्हणून हात जोडून तुम्हाला एक विनंती आहे, इथून पुढे आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या लेकीला कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून तुमच्या लेकीच्या काळजात एकच मंत्र बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. अहो आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे, पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती संस्कारांना सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का? माझ्या बहिणींना याचा विचार करा. आज तुम्हालाही भाऊ आहे ना, असं होऊ नये महिला मंडळ. पण आज आता इथून तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईने तुम्हाला फोन करून सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही याला झोपू द्याल आज रात्रभर? हो तिने मला लहानाचं मोठं केलं, हो तिने मला कष्टानं वाढवलं. जाता का आणता? त्यालाही बिचाराला 3 देवाला नवस करून मिळाली, निघाला आजच्या 3:30ला, आली उद्या संध्याकाळच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो, तिला दुसऱ्याच्या बांधावर 40 रुपयानं मजुरी करून तुमचा नवरा घडवला.
आणि ज्यानं दुसऱ्याच्या शेतामध्ये सालं घालून तुमचं सासर घडवलंय, मग ते सासरे तुमच्या आईवडील होऊ शकत नाहीत का? कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या ज्या घराची वंशवेल 7 पिढ्यांची वाढणार आहे, त्या सासऱ्यांमध्ये तुमचे आईवडील पाहण्याचा प्रयत्न कराल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमच्या या घराचा स्वर्ग होईल, या देहाचं मंदिर होईल आणि त्या मंदिरामध्ये साक्षात परमात्मा विराजमान होईल. तेव्हा या प्रपंचातला तुमचा मूळ परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे खुलले, पण सासू नावाचा प्राणी सुद्धा एवढा सोपा आणि निमगाव औरंगपूरची सासू ब ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालं, तिने निम्म्या गावात भांडण लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुना तिला सांगत होत्या, थांब बाई 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागे वैशी. आता आपल्याच गावातली सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू, कालपासून थंडी वाढली, तिकडे युक्रेनचं युद्ध चाललंय, इकडे फिलिपाईनचं युद्ध चाललंय, आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही आणि एखादा एक बॉम्ब पडला तर काहीच राहायचं नाही. आता आपला सप्ताह चाललाय, उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, तू तेवढी डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. आपल्याच गावची सासू होती, गेली शेतात, आली 20 मिनिटांनी आणि फक्त घरात डोकून पाहिलं बो, सुनबाई दिसाना, डाळीचं तपेलही दिसाना, पण ती घरात नाही घुसली, आपल्याच गावातली होती. ती परत निम्या चौकात फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल. ते म्हणले डाळ वाटून ये. आता अख्या खाडे वस्तीवर डाळ वाटून आले आणि आता कुठे डाळ तेव्हा तुम्ही जागेवर आले. पण तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं आज इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल, मुलगा म्हणून जाताना एक प्रश्न विचारून जातो, तुमची अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचंय ना, का आमच्याकडे पाठवायचं आहे? मग आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्या डोक्यात वेगळंच चाललंय. आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या आता काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आणि ऐकणाऱ्या प्रत्येक सासूबाईनं फक्त आपल्या काळजावर हात ठेवावा आणि भगवान परमात्म्याची शपथ घेऊन आज स्वतःच्या अंतकरणाला या ठिकाणी एक प्रश्न विचारा. तुमची अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरात आमच्या त्याच सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपातीचा काठ जरी जाड झाला तर आपण तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून जर एखादी चूक झाली तर घराचा दरवाजा आतून बंद करून असेल तो विषय आपण घराच्या 4 भिंतीच्या आतमध्ये मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली तर आम्ही शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो. मग खरंच आम्ही तिला आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणीचं स्वर्ग नरक पुढे वरती नाही तो. त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे मृत्यू लोकातील नरक आहे. महाराज, कॉन्सर्टला येणारे आमच्याकडे आम्ही छोटी छोटी लेकरं कुटुंब पाहतोय. 10-10 वर्षाची लेकरं येतो, पण दरवाजात आज 1-1 तास उभी राहतात. का? कारण माझ्या आजीकडे गेलो तर माझ्या मम्माला राग येतोय आणि मी जर माझ्या मम्माकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय. कारण 3 महिने महाराष्ट्रातल्या 7 आणि 8 वर्षाच्या लेकराची जर वास्तवात विस्तवासारखी ही अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष ना अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणी, तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये राबतोय. अरे कोरोना आला ना, त्या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं? या विवेचनेला 1.5 वर्ष झोप लागली नाही. अरे मला जर कोरोनामुळे काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल म्हणून 1.5 वर्ष तो एकही दिवस सुखानं झोपला नाही. पण त्यांना आजपर्यंत मला कधी बोलून दाखवलंही नाही आणि माझ्या बहिणीला कधी बोलून दाखवणारही नाही. पण दिवसभराच्या सगळ्या कामाचा प्रचंड व्याप सांभाळून 2 समाधानासाठी तेव्हा घरी येतो आणि घरी आल्यानंतर तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले पण जरा आईची गुलामी. आणि तोच बिचारा राबला आणि दमून भागून संध्याकाळी घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारा पाजारांना जाऊन सांगते, दुसऱ्याच्या बांधावर काम करून मी याला वाढवलं पण काल बायकोनाने तर बायकोच्या पदराखाली गेला.
शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11च्या पुढचे महाराज कट्ट्यावरचे काही साधे मॉडेल राहतात का? निमे नाही ते हाणे, घे चमचा भर सभी दुखो की एक ही दबा, घे चमचा भर. त्यानं घेतले चमच्याभर, तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर लक्षात ठेवा पुढच्या 7 पिढ्या घडतील. पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे वास्तव आहे, सोपं करून सांगतो. आता आपल्याकडे महत्वाचं पीक ऊस. आता ऊसाच्या रोपाची जर आपण लागवड केली पण अवकाळी पावसामुळे जर त्याचं मूळ सडलं तर महाराज तुम्ही कितीही महागडी खतं घाला आणि कितीही महागड्या फवारण्या घेतल्या, ते ऊस फुटवा धरेल का? कांड पकडेल का? ऊस होईल का? कारण त्याचं काय सडलंय? महिला मंडळ काय सडलंय? पुरुष मंडळी काय सडलंय? मग जर त्याचं मूळ सडलेलं असेल, कितीही फवारण्या आणि कितीही औषधं वापरा, ते झाड बहरणार नाही, ऊस वाढणार नाही. कारण त्याचं काय सडलंय? मूळ. मग तुमच्या संसाराच्या मुळाशी जर आज संस्कार नावाचं मुळच जर सडलेलं असेल तर आम्ही कितीही प्रयत्न केला, आपला प्रपंच बहरेल का? फुलेल का? तो आनंद देईल का? तो दुःखदायकच असेल. हे सांगतात तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणात. मागे एकदा जोरदार काढून काळ्या होऊन जाऊ देत महाराज. लक्षात घ्या महाराज, म्हणजे खऱ्या अर्थाने प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत. तो प्रपंच दुःखमूळच आहे. पण खऱ्या अर्थाने जर पाहिला गे म्हणतो तो बऱ्याच सांगता येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती. म्हणजे प्रपंच दुःखमूळ, महिला मंडळ प्रपंच दुःखमूळ. मुख्य जन्माला याल बरं.
काय झालंय महाराज, तुम्ही घरात यांच्याबरोबर भांडताना जेवढा आवाज काढताना तेवढा आवाज आज तुमचा संप्रदायात राहिला नाही. म्हणून कोणी येऊन तुमच्या देव देश आणि धर्मावर टीका करून जात आहे. ज्या दिवशी तुमच्या घरात तुमचा जेवढा आवाज आहे तेवढा संप्रदायात तुमचा आवाज वाढेल, त्या दिवशी तुमच्या देव देश आणि धर्मावर कोणी टीका करायचं धाडस करणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून बोलत चला. महिला मंडळ, मला सांगा, प्रपंच दुःख मूळ बरं ज्यांना, ठीक आहे ते बोलणार नाही, मान्य करू. पुरुष मंडळी सगळे शांत. महिला मंडळ, ज्यांना वाटतं प्रपंच दुःखमूळ आहे त्यांनी टाळी वाजवा. आणि पुरुष मंडळी, आता तुम्हाला प्रश्न आहे, प्रपंच दुःखमूळ बरं ज्यांना वाटतं प्रपंच दुःखमूळ नाही त्यांनी टाळी वाजवा बरं. म्हणजे सगळ्यांची अपेक्षा आहे प्रपंच दुःखमूळ आहे, बरोबर. प्रपंच दुःखमूळ आहे, बरोबर ना. मग आता जर या ठिकाणी भगवान विष्णू बाबा नवीन करो विमान घेऊन आले तर चालतील ना, काही अडचण नाही. मग आता जर विमानाचं या ठिकाणी लँडिंग झालं आणि परमात्म्याने इकडे पाहिलं, अरे वा 6 वर्षापासून या ठिकाणी तुम्ही माझ्या नामाचा जयघोष करताय, आज मी तुम्हा सगळ्यांवर एवढा प्रसन्न आहे. कोण म्हणतंय? भगवान विष्णू. मी तुम्हा सगळ्यांवर एवढा प्रसन्न आहे की आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं सदेह? फक्त कीर्तन झालं की सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आता ज्या धर्ममंडपात आपण आहोत इथं मृत्यू आला तरी खोटं बोलू शकत, आणि चुकून जर खोटं बोलायचा प्रयत्न केला तर 31 डिसेंबर पर्यंतही मी गॅरंटी देऊ शकत. कारण खंडेरायांच्या हातात काय आहे? त्रिशूळ. मग ते कधी फेरा धरेल सांगता येणार. म्हणून त्यांच्या धर्ममंडपात चुकूनही खोटं बोलता येणार. मग किती जण विमानात बसायला तयार आहे? बोटवर करा. फक्त खोटं बोलता येणार. थांबू लागलं तर 2 मिनिट. याचाच अर्थ प्रपंच कसाही असू द्या, मी आहे म्हणून राहिले. आज तुम्हाला दिवसातून 3 वेळा रोज म्हणणारी सुद्धा आता बोटवर करायला तयार. म्हणजे प्रपंच कसाही असेल तरी तो सोडायला आम्ही तयार नाही. मग या प्रपंचात खऱ्या अर्थानं जर प्रपंचात आम्ही एवढं अडकलोय तर महाराज या प्रपंचामध्ये आम्हाला परमार्थ साधता येईल का? कारण आम्ही विमानात बसायला तयार नाही. मग प्रपंचातूनच परमार्थ करायचा असेल तर काय करावं लागेल? तो बराय सांगतात, अविनाश करी आपुली आयसे लावी मनापिसे त्या नाचक्या देहातही सोनं होईल. पण त्यासाठी या मनाला परमात्म्याच्या नामाचा छंद जोडावा लागेल. कशाला? मनाला. आणि मन एवढं सोपं आहे होय. आता तुम्ही सगळे इथं बसले पण सगळे मनाला इथं आहे का? कुणाच्या डोक्यात काय खटकी चालू असेल सांगू शकत? तुमच्या डोक्यात वेगळे असेल, तुमच्या डोक्यात वेगळे असेल, पोरांच्या डोक्यात वेगळे असेल तर तुमच्या डोक्यात वेगळे असेल, काहींच्या डोक्यात एकच खटकी असेल. महाराज ज्या व्यासपीठावर तुम्ही उभे आहात या व्यासपीठावरून वेद शास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत. पण जवळजवळ 1.5 तास तुम्ही प्रपंचावर बोललात. उद्या खऱ्या अर्थात महाराज तुम्हाला कोणी हा प्रश्न विचारू नये म्हणून याचं उत्तरही आता मीच देऊन जातो. अगदी खरं आहे महाराज. ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठावरून वेद शास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत. कारण नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. जन्माजन्मांतरीची पाप जाळणारा यज्ञ जर कोणता असेल तो म्हणजे नामसंकीर्तन आहे. म्हणून तो महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे. प्रसन्न मनाने जर परमात्म्याचं नाम घेतलं परमात्म्यापर्यंत पोहोचतं आणि खऱ्या अर्थाने या देहाचं कल्याण होतं. आता फक्त प्रश्न एकच आहे, इथं बसलेले असे किती जण आहे ज्यांचं मन अत्यंत प्रसन्न आहे, ज्यांना भूत भविष्य वर्तमान कसलीही चिंता नाही, महिनाभर लाईट आली नाही तरी ते हसतच राहतील, असे किती जण आहेत? बोटवर करा. ज्यांना कसलंच टेन्शन नाही, कसलंच पप्प्याच्या लग्नाचंही नाही, नात्याच्या शाळेचंही नाही, बारी नाही आली तरी चालेल, पाटाला पाणी नाही आलं तरी चालेल, असे किती जण बोटवर करा. 1 2 म्हणजे 6 जण आहेत. बाकीच्यांचं काय झालं? बाकीच्यांचं काय झालं? म्हणजे तुम्हाला काहीतरी टेन्शन आहे, काहीतरी चिंता आहे, काहीतरी अंतःकरणात भीती आहे. मग तुमच्या मनातली चिंता भीती हे सगळं काही प्रापंचिक आहे का परमार्थिक आहे? मोठ्यानं बोला. ज्यांना वाटतं प्रापंचिक आहे त्यांनी जोरदार टाळी वाजवा. तुम्ही टाळी वाजवली तर कळणार आहे महाराज. आणि ज्यांना वाटतं आपली चिंता भीती टेन्शन पारमार्थिक आहे त्यांनी टाळी वाजवा. बरं आता मला सांगा, ज्यांनी टाळी वाजवली त्यांना प्रश्न आहे, तुम्हाला पारमार्थिक चिंता काय?
परमार्थिक टेन्शन काय? जे टेन्शन आहे ते प्रापंचिकच आहे. कारण पप्याचं लग्न व्हावं ही देवाकडची मागणी आहे. पण लग्न कुणाचं झालं पाहिजे? आपल्या पप्याचं. म्हणजे तुमची चिंता टेन्शन प्रापंचिक आहे म्हणून दुःख आहे म्हणून मन प्रसन्न नाही. विमान तिथं उभं आहे. आत्ताच आपण लगेच निकाल करून घेऊ. चला, पण जायला तयार. याचा अर्थ तुम्हाला प्रपंचातूनच परमार्थ साधायचा आहे. सोपं करतो आणखी. तुमच्या घरात 10 कोटीचा देवारा आहे. त्याला 20 कोटीचे जडजवाहीर लावलेले आहेत आणि तुम्ही मंदिरात पूजा करताय आणि तुमच्या बायकोचं सुनेचं भांडण सुरू झालं. तुमचं मन देवघरात राहील की भांडणाकडे जाईल? भांडणार. मग जर तुम्ही मनानच देवाकडे नाही तर मला सांगत ना घेतलेलं नाम पोचेल का? बरं, आणखी सोपं करू. तुम्ही मंदिरात देवपूजा करताय आणि मुलगा रस्त्यावर दारू पिऊन पडला. तुमचं मन मंदिरात राहील की रस्त्यावर जाईल? मग तुम्ही देवाजवळ मनानच नाही तर घेतलेलं नाम तिथपर्यंत पोचेल का? आणि विमानातही बसायला तयार नाही. याचाच अर्थ तुम्हाला प्रपंचातूनच परमार्थ साधावा लागेल. आणि प्रपंचातून जर परमार्थ साधायचा असेल तर पहिल्यांदा प्रपंच सुरळीत करावा. मग मला सांगा 1.5 तासातलं कोणतं वाक्य पातळी सोडलेलं चुकीचं होतं? ही तुमच्या माझ्या घरातली वास्तव अवस्था आहे. आणि जर ती बदलली तर घेतलेलं नाम मन प्रसन्न होईल आणि घेतलेलं नाम परमात्म्यापर्यंत पोहोचेल. मग ज्यांना वाटतं महाराज तुम्ही बरोबर बोलले त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा. बास महाराजांची सेवा सफल चला वेगात पुढे, कारण वेळ कमी फार पुढे जायचंय. मग मला सांगा कुणाच्या मनात काय टेन्शन असेल सांगू शकत? तरुण पोरांच्या डोक्यात वेगळी खटकी तर तुमच्याही डोक्यात वेगळी. त्यांच्या डोक्यात एकच आले, महाराज बरोबर वेळेत थांबा बरं, कारण आज बुद्धीला SMS करायचा आहे. कारण माझ्या महाराष्ट्रातील तरुणाई सध्याच्या काळात 4 व्यसनांनी ग्रासली गेली. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे दारूचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये महाराष्ट्रातील तरुणाई बर्बाद होतीये. शोकांतिक आहे. आज एवढं पुढे जायला आपल्याकडे वेळ नाही. 2-2 मुद्द्यांवरती येऊयात. पण आज खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी समस्या आपल्या जुन्नर तालुक्यात एक वाढली, त्याबद्दल बोलून जातो. आणि ती समस्या अशी आहे का सध्या आपल्याकडेही बाबा आता पार्ट्यांचं मोठं फेड आलंय. कारण सध्या इथं सगळे शेतकरी आहेत ना. एकदा आमच्या शेतकरी पोरासाठी जोरदार कारण काळ्या जेवढे बिचारे स्वाभिमानी राहिले पण त्यांची एकच 7.5 मोठी, फक्त ती शनीची नाही, फक्त 7.5. कारण शनी एवढा मोठा आहे का आपल्यासारख्या छोट्या माणसावर लक्ष द्यायला त्याला वेळ. त्याच्यामुळे शनीची नाही, नुसती 7.5. आणि 7.5 अशी का गेल्या काही वर्षापासून म्हणजे या 6-7 वर्षांचा अभ्यास केला तर बापाच्या डोक्यावरची केसही गेली पण बापाला बुद्धी मिळत नाही. कारण शेतकऱ्याच्या मुलांना आता मुली मिळत का? तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. 35चे 35 नवरदेव गावात येत तर तुळशीचं लग्न झाल्यापासून आशेत लागलाय. पण जाऊ द्या महिला मंडळ. आता मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजे त्या सगळ्यांनी एकदा जोरदार काढून टाळ्या वाजवाच. खंडेराय तुमचं ऐकणार आहे. बरेच नवरदेव राहिलेत का? बरं जाऊ द्या महिला मंडळ. तुमची अपेक्षा आहे ना सगळ्यांची, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजेत. मग पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. मला सांगा आता यंदा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे, बरोबर ना? यंदा तरी आपला पिवळा झाला पाहिजे. यंदा तरी आपल्या बाबाला गुड्डी मिळेल असं वाटत नाही. जाऊ द्या महिला मंडळ. खरं सांगा आता पुन्हा एकदा बारकाईनं लक्ष द्या बरं. शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या साक्षात कोण ऐकतंय? भगवान परमात्मा खंडेराय ऐकतात. आणि त्यांनी जर ऐकलं तर याच वर्षी बाबा पायऱ्या चढायला जाईल. मग मला सांगा ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजेत, पुरुष मंडळी शांत, महिला मंडळ तरी टाळी वाजवा. परमात्मा पाहत आहे. मग आता जर तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत तर इथं बसलेली कोणत्याही मला सांगेल महाराज आज माझे डोळे उघडले. आता मी भगवान परमात्मा खंडेरायांचं शपथ घेऊन सांगते का आता मी माझी बुद्धी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आहे मी टाळी वाजवा. काय लबडदुली आहे महाराज. माझी बुद्धी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे पण माझ्या पप्प्याला बुद्धी मिळाली पाहिजे. बरं जाऊ द्या महिला मंडळ. तुम्हाला आता शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही. आता पुण्यात आमच्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि ह्या वर्षी आमचे 90 ते 92 मित्र लग्नाचे 500च्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी राहतो. बाबा आपण दोघंही राहू. गादीवर उभा आहे, स्टॅम्प घेऊन मध्यस्थी राहतो महाराज मी.
ज्या पोरांचा पगार 90 ते 92 हजार रुपये आहे, म्हणजे 11-11.5 लाख रुपये वार्षिक पॅकेज आहे, पण दादा त्यांची एकच अडचण आहे महाराज, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का बस घेऊन लिमगावावरून पूर्ण? किती आहे आपली पोट देतील बोटवर करा. ते बोलत चला बो, किती आहे आपली पोट देतील बोटवर करा. मुलाला लाख रुपये पगार आहे पण एकही गुंठा जमीन नाही. किती आहे आपली पोट देतील? पण तुम्हाला जमीन काय लागते? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. माझ्या बहिणीने एकाच विचार करा, तर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? पण हात जोडून विनंती आहे, आता विचार बदला. आणि हात जोडून सध्या माझ्या बहिणीने तुम्हालाही एक विनंती करून जातो की आता सध्या मुलींपेक्षाही खऱ्या अर्थानं मुलींचा सोपं आहे महाराज, पण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना न मुली मिळण्यामागं आणि मुलींच्या आयुष्याचं मातेरं करण्यामध्ये माझ्या बहिणींना माझं बोलणं तुम्हाला कदाचित वाईट वाटून जाईल, पण आज सध्या मुलींच्या आयांचा वाढत्या हस्तक्षेपामुळं आज कुटुंब व्यवस्थेला फार मोठं ग्रहण लागलंय. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण आज जर पाहायला गेलं ना तर आज मुलींच्या आयांनी कुटुंबामध्ये नाहक केलेली लुडबुड ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. माझ्या बहिणींना हात जोडून विनंती करतो, तुमचं वंशवेळच्या घरात वाढणाऱ्या त्या घराचा विचार करा. आणि तर बसलेल्या प्रत्येक खऱ्या अर्थानं बसलेल्या प्रत्येक सासूला एक विनंती, आज तुमच्या मनामध्ये एक प्रश्न विचारा, जर तुमच्या सुनेच्या जीवनात तिच्या आईचा हस्तक्षेप असेल तर तुम्हाला चांगलं वाटतं का वाईट? आनंद होतो का दुःख? मग तुम्ही रोज संध्याकाळी 8 वाजले का लेकीला फोन करता, तिकडं कसं वाटत असेल? प्रश्न चुकीचा आहे महाराज. कारण आज जर तुमची मुलगी, बरं मला सांगा, तुम्ही रोज मुलीला काय सांगता? शेतकरी नवरा करायचा, लवकर आता बोला. निमी पोरं बिचारे अशी जाळे फाट्यावर टेन्शन मध्ये. खरं आहे का खोटं आहे? कारण मला सांगा, तुळशीचं लग्न झाल्यापासून प्रत्येक बाप भेटून त्याला चहा पाजतोय, कुठून तरी जुळून कुठून तरी जुळून. मग माझ्या बहिणींना आता तुम्हाला भावाच्या नात्याने विचारतो, मला सांगा, तुम्ही रोज सांगताय आपल्या मुलीला शेतकरी नवरा करायचा, आता तर गप झाल्या तुम्ही. मी गेल्यावर बोलतील तवर नाही. शेतकरी नवरा करायचा नाही, शेतात काम करायचं नाही, उन्हात जायचं नाही, नाही तर माझ्यासारखं वाटोळ होईल. तो काय वाटोळ झाले? हा विनोद नाही महाराज. आज या आईच्या मुखातले वाक्य, मला सांगा, कष्ट केल्याशिवाय या जगात काहीच मिळणार आणि मिळूही शकत नाही. मग बहिणी, माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं भगवंताच्या कृपेनं तुम्हाला जावई असा मिळाला ज्याला 15 लाख रुपये वर्षाला पॅकेज. जाऊ द्या लाखात बोलू, काय आपल्याला पुढे मोजायचं. 15 लाख रुपये त्याला पगार आहे. पण 2 वर्षानंतर कोरोनासारखी काहीतरी अवस्था आली आणि जर तो कायमचा गावाला आला आणि तो जर शेती करायला लागला तर किती आया आपल्या मुलीला सांगतील माहेरी निघून ये, त्यांनी बोटवर करा. आणि ज्या आया सांगतील का बाळा शेती कर, त्या आयाने टाळी वाजवा. जेवणाचं टेन्शन आहे का तुम्हाला? बोलत चला. मला सांगा, ज्या आया सांगतील का बाळा तू माहेरी निघून ये, त्या आईने बोटवर करा. कुणीच नाही. आणि ज्या सांगतील की बाळा आता तू शेती कर, त्या आईने टाळी वाजवा. मग जर तुम्ही आतापर्यंत 3 वर्ष झाले मुलीला काय सांगताय? शेती करायची नाही, शेतीत जायचं नाही, उन्हात जायचं नाही, शेतकरी नवरा करायचा नाही, त्या तुमचं ऐकेल का? पर्यायानं परिस्थिती जर घटस्फोटापर्यंत आली ना महाराज, तर आईचं आयुष्य 3 वर्षांनी आणि मुलीचं आयुष्य बरबाद होतं. मग याला जबाबदार कोण? 2 मिनिटं मनाशी विचार करा, तरी तुमच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधतील. आणि माझ्या बहिणीने तुम्ही सध्या इंस्टाग्रामला एक नवीन ट्रेंडिंग आणलंय, नवरा पाहिजे करोडपती. मी तुमच्या बाजूने, पैशाशिवाय या जगात काही चालत नाही. नवरा नक्की करोडपती करा, पण हात जोडून जाताना एक विनंती करून जातो, नवरा कधीच करोडपती नक्की करा, पण तो कधीच पैशानं करोडपती करू नका, तो ज्ञानानं करोडपती करा. कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही, पण तो ज्ञानानं करोडपती असेल तर एक दिवस करोडपतीच काय आपल्या ठीक झाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. वेळ कमी, पुढच्या 3च मिनिटात आपल्याला खऱ्या अर्थानं पुढे जायचंय. दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन. मोबाईल चांगला की वाईट याबद्दल मला आज काहीच बोलायचं नाही, तेवढा वेळ नाही. पण ज्या दिवशी नवरा आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून
कोणती भीती मनात न आणता आपला मोबाईल 24 तासासाठी आपल्या बायकोकडे देण्याचं धाडस दाखवेल. आणि ज्या दिवशी बायको आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून कोणती भीती मनात न आणता आपला मोबाईल 24 तासासाठी नवऱ्याकडे देण्याचं धाडस करेल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी करू शकेन. कारण 4 भिंतीच्या बाहेर हसरे दिसणारे चेहरे मात्र 4 भिंतीच्या आत मोबाईल नावाच्या खऱ्या अर्थानं अपग्रहामुळं आज अविश्वासानं ग्रासले गेले. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे महाराज. आज या मोबाईलमुळे खऱ्या अर्थानं रक्ताची नाती ब्लॉकलिस्ट मध्ये जाऊ लागली आणि बाहेरची नाती मेसेंजरद्वारे इन होऊ लागली. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि सगळ्या तरुण पिढीला हात जोडून विनंती करतो, 2022 आणि 2023 म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर मागच्या ऑगस्ट पासून ह्या ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात 7,262 आत्महत्या तरुण मुलांच्या कशामुळे झाल्या? फक्त हनी ट्रॅपमुळे. गेल्या 2 वर्षापासून हनी ट्रॅपचं प्रचंड प्रमाण वाढतंय आणि हनी ट्रॅप मध्ये अडकलेल्या तरुण मुलांना मला माहित नाही हा विषय कीर्तनात बोलायचा आहे किंवा नाही. तर महाराज आज ही आपलीच माती आहे. खऱ्या अर्थानं मी मराठवाडा विदर्भ खानदेशाकडे अधिकचा आहे. मी आपल्या भागात फार नसतो. याचं कारण खऱ्या अर्थानं मी सध्याच्या वास्तव विषयावरती अधिक बोलतो, थोडं खरं बोलून जातो. पण हात जोडून विनंती खऱ्या अर्थानं या धर्म मंडपात आणि भगवान परमात्म्याच्या समोर एक वाक्य बोलून जातो. आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच गावात परत तारीख मिळावी म्हणून कधी गेलो नाही आणि परमात्म्याला साक्षी ठेवून या ठिकाणी सांगतो आयुष्यात परत तारीख मिळावी म्हणून कोणत्याच गावात जाणारही नाही. पण आज जर वास्तवावरती बोललं नाही ना महाराज, कारण ठीक आहे मी 2 चांगल्या गोष्टी सांगून मी कथाही करतो त्यामुळे 2 गोष्टी सांगून जाऊ शकतो. पण आज जर वास्तवावरती बोलण्याचा प्रयत्न झाला नाही आणि वास्तवावर जर चिंतन मंथन झालं नाही तर येणारा काळ इतका भयानक असणार आहे. माझं काहीच नाही हो. अजून पुढच्या 15 मिनिटानंतर ठरलेला मानताना नारळ घेऊन मी इथून निघून जाणार आहे. मला काहीच फरक पडणार नाही. पण एखादं कुटुंब जेव्हा उद्ध्वस्त होतं तेव्हा आजूबाजूला असणारे लोक हसण्याचं काम करतात, डोळे पुसायचं करत नाही. ही आजच्या सगळ्यात मोठी वास्तवता आहे. पण हात जोडून सांगतो मोबाईल खऱ्या अर्थानं त्याचा वापर मर्यादेपर्यंत ठेवा. आणि हनी ट्रॅपमुळे मुलांना पालकांनाही सांगता येत नाही, मित्रांनाही बोलता येत नाही, शेवटी आत्महत्येचा मार्ग निवडतात. व्हॉट्सअपच्या कॉलपासून सावधान राहा. तिसरं राजकारणाचं व्यसन आहे. लावालावी करणारं राजकारण कधी करू नये. तर खऱ्या अर्थानं झाडे लावा झाडे जगवाच राजकारण व्हावं. कधीच कुणाची जिरवाजिरवी करणारं राजकारण नसावं. तर पावसाचं पाणी जिरवणारं राजकारण असावं. कधीच कुणाच्या डोक्यात राजकारणातून कुऱ्हाड घालण्याचा विचार नसावा. गावाच्या भल्यासाठी कुऱ्हाडबंदी तराईबंदीचा निर्णय घेणार खऱ्या अर्थानं आपला विचार असावा. त्यातून खऱ्या अर्थानं गाव घडतं, समाज घडत असतो. आणि चौथं दारूचं व्यसन. ज्याच्या दुकानातून आम्ही दारूच्या बाटल्या आणतो तो BMW पिण्यासाठी शोरूमला जातो. आम्ही आमच्या बायका पोरांना आम्हाला शोधत फिरवतो. कोणता समाज आम्ही निर्माण करतोय याचा विचार व्हायला हवा. यातून पलीकडे जाऊन आपलं आयुष्य असं घडवावं की आपण गेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे. एकदा प्रेमानं भजन करूया.